आत्ता आपण समृद्धी महामार्गावरती आहोत। समृद्धी महामार्गावरती जर पाहिलं तर ह्या 4 लेन इथे या ठिकाणी आहेत। या 4 लेनपैकी पहिली लेन जी आहे ती 80 आणि मधली 100 आणि त्यानंतर 120 प्रति तास वेगाने चालणाऱ्या गाड्या या लेनवरतून चालतात। चौथी लेन मात्र जी आहे ती अपघातग्रस्त गाड्या असतील किंवा नादुरुस्त गाड्या असतील त्या ठिकाणी थांबतात। आणि ठीक 12:30 वाजता म्हणजे दुपारी 12:30 वाजता जे आहे ते जितेंद्र शेळके यांची गाडी कंटेनरला धडकली आणि त्यामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर गाडीची जी अवस्था जी आहे ती पाहिली तर त्याच्यावरून लक्षात येतं की हा भीषण असा अपघात या ठिकाणी झालेला आहे। आणि जितेंद्र शेळके हे शिर्डीतील एक नावाजलेले उद्योजक आहेत। त्यांची शैक्षणिक संस्था देखील आहेत। सिल्वर ओक डेव्हलपर्स नावाने व्यवसाय आहेत। 7 ते 8 वर्षांपासून ते अशोक खरात जे आहेत त्या अशोक खरात यांचे ते संपर्कात होते आणि त्यांचे भक्त देखील होते। 2023 मध्ये अशोक खरातच्या शिवनिका संस्थांमध्ये ते सदस्य राहिलेले आहेत। 2025 मध्ये शिवनिका ट्रस्ट जे आहे त्याचे ते उपाध्यक्ष झाले। त्यानंतर अशोक खरात याच्या शिर्डी जमीन प्रकरणामध्ये शेळके हे महत्त्वाचे साक्षीदार आहेत। अशोक खरात याच्या अटकेनंतर शिर्डी पोलिसांकडून जितेंद्र शेळके यांची चौकशी झाली होती आणि त्यानंतर ते शेळके जे आहेत ते तणावात असल्याचं बोललं जात आहे। श्री क्षेत्र माहूरगडावरून ते समृद्धी मार्गाने शिर्डीकडे परतत असताना या कारला भीषण असा अपघात झाला आहे। समृद्धी महामार्गावर कोपरगाव वैजापूर हद्दीत कंटेनर आणि शेळकेंच्या कारचा या ठिकाणी भीषण अपघात झाला आणि त्यामध्ये जितेंद्र शेळके पत्नी अनुराधा शेळके यांचा जागेवरती मृत्यू झाला आहे। आणि सुचित शेळके 14 वर्षांचा हा त्यांचा मुलगा आहे। तो मात्र प्रचंड जखमी अवस्थेत आहे। तो आता सध्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे। आता जितेंद्र शेळके जे आहेत त्यांचा अपघात झाला त्यानंतर जितेंद्र शेळके या अपघाताबाबत जे विरोधक आहेत ते मात्र वेगवेगळे तर्कवितर्क काढतात। हा अपघात नसून हा घातपात असल्याचाही संशय व्यक्त केला जातोय। परंतु या ठिकाणी पोलीस असतील किंवा फॉरेन्सिक जी टीम आहे ती देखील या ठिकाणी आलेली आहे आणि फॉरेन्सिक टीमकडून या अपघाताबाबत आणखी काय कांगोरे निघतात याचा ते अधिक तपास करत आहेत। LS मराठीसाठी अमोल मतकर, शिर्डी, अहिल्यानगर।